नमस्कार सर्वांना. राही रांगोळीमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर, सोप्या आणि झटपट होणाऱ्या नाजूक डिझाईनच्या रोजच्या 4 रांगोळ्या. या रांगोळ्या रोज तुम्ही घरासमोर, तुळशीसमोर, मंदिरासमोर किंवा एखाद्या शुभ प्रसंगी सुद्धा काढू शकता. अगदी झटपट आणि थोड्या वेळात होणाऱ्या आजच्या सर्वच रांगोळ्या आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. शेवटची रांगोळी आपण एक उद्यासाठी खास रांगोळी काढलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर आषाढी एकादशी स्पेशल प्रत्येक आठवड्यामध्ये आपण किंवा रोजच आपण एक रांगोळी विठ्ठलाची काढत आहोत. त्याप्रमाणेच आजसुद्धा आपण पहिली रांगोळी विठुरायाच्या टिळ्याची आणि रुक्मिणी मातेच्या टिळ्याची बघणार आहोत. तर प्रथमतः आपण एक विठुरायाचा टिळा येलो कलरच्या रांगोळीने बनवून घेतला आणि बाजूलाच आपण रुक्मिणी मातेचा सुद्धा टिळा काढून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी चंद्र कोरप्रमाणे किंवा आपल्या कपाळाच्या आकाराप्रमाणे रेड रंग भरून घेतलेला आहे आणि बरोबरमध्ये येल्लो आणि ब्लॅक कलरचे डॉट देऊन घेतले. तर विठुरायाच्या टिळ्यावरती सुद्धा एक ब्लॅक कलरचा डॉट दिलेला आहे. तर बघू शकता खालीच आपण एक छोटीशी नथसुद्धा काढून घेणार आहोत. अगदीच रुक्मिणी मातेची नथ आहे असे. तर बघू शकता अगदी सोपी आणि सोप्या पद्धतीने नथ काढून दाखवलेली आहे. तर व्हाईट, येल्लो आणि रेड कलरचेच कलर आपण जास्त यूज केलेले आहेत. तर ते आपले शुभ कलर आहेत. जास्त काही कलर वापरण्याची सुद्धा गरज नाही. सुंदर असा लूक तयार होतो. तर बघू शकता बाजूलाच आपण एक छोटेसे फूल काढून त्यावरती एक तुळशीची फांदीसुद्धा काढून घेणार आहोत. फांदीवरती छोटी छोटी पाने काढून लास्टला एक तुरा काढून त्यावरती मंजिरीसुद्धा काढून घेतल्यात. पानांमध्ये लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. तर मंजिरीवरती सुद्धा थोडासा पर्पल कलर टाकून घेतलेला आहे. बघूया 2 नंबरची ही रांगोळी. प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक पाकळ्यांचा आकार तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आपण 3 पाकळ्या काढून घेतल्या आणि पाकळ्यांच्याच वरती एक तुरासुद्धा काढलेला आहे. तुरेच्याच बाजूला आणखीन एक छोटासा आपण तुरा काढून घेतला आणि जी मध्ये रिकामी जागा दिसते ते सुद्धा एक छोटेसे फूल काढून ग्रीन कलरने त्याचा देठ काढलेला आहे. तर खालच्या फुलामध्ये आपण लाईट असा बेबी पिंक कलर भरून घेतला. तर बाजूच्या 2 पाकळ्यांमध्ये आपण लाईट असा ऑरेंज कलर भरणार आहोत. तर बघू शकता अगदीच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता किंवा लाईट असा व्हाईट कलर भरला तरी सुंदर असा रांगोळीला लूक तयार होतो. तर वरच्या बाजूच्या फ्लावरमध्ये आपण लाईट ऑरेंज आणि रेड कलर पाकळ्यांमध्ये भरून घेतलेला आहे आणि फांदीवरती व्हाईट कलरने छोटी छोटी अशी पाने काढून घेतली आणि बरोबरमध्ये एक कळीसुद्धा काढलेली आहे. तर बघू शकता खालच्या बाजूला आपण एक पान आणि एक तुरा छोटासा काढून घेतला. अगदीच तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कोणतीही डिझाईन, पाने, फुले, आकार काढू शकता फ्री हँड रांगोळीप्रमाणे. अगदीच रांगोळी काढायची आहे पण कोणती डिझाईन काढू काही सुचत नाही, त्याप्रमाणे आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही शेप काढू शकतो. तर बरोबर फुलांच्या पाकळ्यांमध्ये सुद्धा एक एक रेषा मारून त्यावरती रेड आणि येल्लो कलरचा डॉट देऊन घेतला आणि छोट्या छोट्या अशा कळ्या काढून त्यावरती एक रेड कलरचा डॉट दिला. तर बघू शकता आपला फायनल लूक तयार झाला. बघूया 3 नंबरची रांगोळी. तर एक व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला आणि त्यावरतीच आपण छोट्या छोट्या अशा 4 फांद्या काढून घेणार आहोत. बघू शकता एक स्वास्तिकप्रमाणे आपण शेप तयार करून घेतला आणि बरोबरमध्ये आपण एक
स्वामींचा टिळ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. टिळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि फांद्यांवरतीच आपण मध्ये एक पानसुद्धा काढून घेतले. तर बघू शकता व्हाईट कलरनेच आपण हे काढत आहोत. तर फांदीच्या टोकाला एक व्हाईट कलरचा डॉट देऊन एक छोटेसे काडीच्या मदतीने फूल बनवून घेणार आहोत. तर फुलामध्ये सुद्धा लाईट असा रेड कलर भरून घेणार आहे. तर फांदीवरती सुद्धा छोटे छोटे असे व्हाईट कलरनेच पाने काढून घेतले. तर ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. आजच्या रांगोळ्या आवडल्या असतील तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपण टिळ्यामध्ये सुद्धा ब्लॅक आणि ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला आणि फ्लावरच्या बरोबरमध्ये रेड कलरचा डॉट दिलेला आहे. तर सुंदर आणि सोपी अशी आपली ही झटपट रांगोळी तयार होते. आवडली तर एकदा नक्कीच काढून बघा. बघूया शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या सोमवार आहे, त्यानिमित्त आपण एक शिवशंभोची रांगोळी बघणार आहोत. तर बघू शकता प्रथमतः आपण एक प्लसचे चिन्ह काढून घेतले. तर व्हाईट कलरच्या रांगोळीचा आपण एक प्लस काढून घेणार आहोत आणि वरती आपण एक ग्रीन कलरचे 3 डॉट देऊन बरोबर त्यांना पानाचा शेप तयार करून घेणार आहोत, जसे की एक बेलपत्र आहे. तर बघू शकता काडीच्या साहाय्याने बरोबर पानांचा आकार तयार करून घेतला आणि बाजूच्याच दुसऱ्या रेषेवरच्या टोकाला एक व्हाईट कलरचा डॉट देऊन तो काडीच्या मदतीने फुलाचा आकार तयार करून घेणार आहोत. बघू शकता सर्व पाकळ्या आपण काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढून घेतल्या आणि रेड कलर स्प्रेड करून बरोबरमध्ये येलो कलर स्प्रेड करून बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर बघू शकता बेलपत्रावर सुद्धा आपण शिवशंभूचा टिळा असतो त्याप्रमाणे रेषा मारून रेड कलर टाकून घेतलेला आहे. तर बरोबर प्लसच्या मध्ये पर्पल कलरचे डॉट देऊन आपण ते काडीच्या साहाय्याने एक पाकळीचा शेप बनवून घेणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला आपण एक व्हाईट कलरनेच एक तुऱ्याप्रमाणे राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले आणि बरोबर वरती व्हाईट कलरचा डॉट देऊन त्याला एक कळीप्रमाणे किंवा मोदकाप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे. अगदी सोपी आणि सुंदर आपली झटपट होणारी ही सोमवार निमित्त शिवशंभोची रांगोळी आहे. आवडली तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.